क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 2 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. विद्यार्थी मित्रांनो, नवीन नियुक्त्या खूप इम्पॉर्टंट असतात, तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच चालू घडामोडीचे प्रश्नची सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण 2 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होता, भारतातील पहिली नेट झिरो किंवा कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत म्हणून घोषित झालेली बेला ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही भंडारा विदर्भ इथे आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकलेली आहे? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा संघ आहे जम्मू काश्मीर या राज्याचा संघ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर रणजी ट्रॉफीचे रिलेटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. जम्मू काश्मीर संघाने पहिली रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाला पराभूत करून जिंकलेली आहे? तर तो संघ आहे कर्नाटक. कर्नाटकाला पराभूत करून जम्मू काश्मीरनं पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक रणजी विजय कोणाला पराभूत केला? कर्नाटकला. विजयाचे स्वरूप कसा होता? पहिल्या डावात आघाडी सामना अनिर्णित राहिला. स्थळ हुबळी कर्नाटक येथे. स्टार खेळाडू कोणता आहे? अकीब नबी, त्यांनी सर्वाधिक बळी घेतल्या. तर ही खूप महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन 2026ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 28 फरवरीला. तर विद्यार्थी मित्रांनो, याची थीम म्हणजेच मुख्य संकल्पना काय आहे? विज्ञानातील महिला, विकसित भारत, गती देणारी शक्ती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फरवरीला आपण साजरा करतो. मुख्य संकल्पना थीम काय? विज्ञानातील महिला, विकसित भारताला गती देणे, वुमन्स इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे, कारण की आता तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण की एक्झाममध्ये संकल्पना काय होती याबद्दल पण प्रश्न असतो. तर ही खूप महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे? तर हा संघ आहे भारतीय सेना संघ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 6वा खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 विजेता कोण आहे? भारतीय सेना, इंडियन आर्मी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे. उपविजेता कोण आहे? हिमाचल प्रदेश. तिसरं स्थान कोणाला मिळालं आहे? तर हरियाणा. तर ही रँकिंग तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय सेनाची कामगिरी एकूण 23 पदक, म्हणजेच 9 स्वर्ण, 6 रौप्य आणि 8 कांस्य पदक भारतीय सेनाला मिळालेले आहे. आयोजक स्थळ काय होता? लेह, लडाख आणि गुलमर्ग जम्मू काश्मीर मधला. त्यानंतर पुढला प्रश्न, प्राचीन भारतीय विज्ञानवरील राष्ट्रीय परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर हे IIT धनबाद इथे आयोजित करण्यात आलेली होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय परिषद प्राचीन भारत ग्रंथ विज्ञान आणि तंत्रज्ञान. आयोजक भारतीय तंत्रज्ञान संस्था, म्हणजेच ISM धनबाद येथे. कालावधी 25 ते 27 फरवरी 2026. मुख्य उद्दिष्ट प्राचीन भारताची ज्ञान परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक विचार याच्यातील दुवा शोधणे. आयोजक सेंटर फॉर एक्सिलन्स नॉलेज सिस्टम आणि मानवता व सामाजिक विज्ञान विभाग IIT धनबाद. तर हा आयोजक होता विद्यार्थी मित्रांनो. तर ही परिषद तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलाने वायू शक्ती 2026 हा सराव राजस्थानमध्ये कुठे आयोजित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जैसलमेर इथे आयोजित केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रपती भवनातील एडविन लुटेसिन यांच्या पुतळ्याची जागा अलीकडे
कोणाच्या पुतळ्यात बसवण्यात आलेला आहे? तर या पुतळ्याच्या जागी सी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती भवनात ब्रिटिश वास्तू विशारद एडविन लुस्टिन यांच्या पुतळ्याच्या जागी अलीकडे सी चक्रवर्ती गोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. राष्ट्रपती भवनात बदलची आपण मुख्य माहिती पाहूया. कोणाचा पुतळा बसवण्यात आला? सी गोपालाचारी, स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल. स्थळ राष्ट्रपती भवनातील ग्रँड ओपन स्टेअरकेस इथे. अशोक मंडपम जवळ. अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 23 फरवरी 2026 रोजी अनावरण करण्यात आलेला. उद्देश काय होता? वसाहतवादी मानसिकताच्या खुणा सुपून टाकणे आणि भारतीय स्वतंत्र लढ्याची नेत्याची सन्मान करणे या हेतून हा बदल करण्यात आलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर आता नुकतेच तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. तर त्याबद्दल आपण प्रश्न कव्हर करत आहोत. तर प्रश्न, इराणचे सर्वोच्च नेते कोण ज्यांचे अमेरिकेत हल्ल्यात निधन झालेलं आहे? तर ते इराणचे नेते होते अल खमानी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ते इराणचे सर्वोच्च नेते होते विद्यार्थी मित्रांनो आणि अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिका, इस्रायलने इराणवरील संयुक्त लष्करी कारवाईला कोणतं नाव दिलेलं आहे? तर अमेरिका आणि इस्रायलने जे इराणवर हल्ला केला त्यांचं नाव दिलेलं ऑपरेशन एपिक फ्युरी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराणने अमेरिका इस्रायल हल्ल्याच्या प्रत्युत्तर म्हणून कोणते लष्करी अभियान सुरू केलेले आहे? तर या इराणच्या उत्तर म्हणून लष्करी जो अभियान सुरू केला त्याचं नाव आहे खात्मा-ए तुफान, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. अमेरिका इस्रायल इराण संघर्ष सुरुवात केव्हा झाली विद्यार्थी मित्रांनो? 28 फरवरीला हा संघर्ष खूप जास्त प्रमाणात म्हणजे अमेरिके हल्ले, इस्रायल हल्ले इराणवर करण्यात आलेले आहे. संयुक्त लष्करी कारवाई 28 फरवरी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात संयुक्त हवाई हल्ले केले. मोहिमेचं नाव काय? अमेरिकाचे संरक्षण विभागाने या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलेलं आहे. तर इस्रायलनं याला रोरिंग लायन म्हणजेच ऑपरेशन रोलिंग लायन असं म्हटलेलं आहे. तर हे खूप 2 महत्त्वाचे नाव आहेत, कारण की 2 वेगवेगळे नाव आहेत. अमेरिका या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलनं याला ऑपरेशन रोरल लायन असं म्हटलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्या ऑपरेशनला काय नाव दिलेलं आहे? खात्मा-ए तुफान. आणि कारण काय, या दोनही देशांमध्ये प्री अटेम्प्टिव्ह कारवाई म्हटले, ज्याचा उद्देश इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे हा असल्याचे त्याने सांगितलं आहे. तर हा युद्ध संघर्ष आता पण सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या. याबद्दल प्रश्न असू शकतो, कारण की नवीन नियुक्त्या खूप इम्पॉर्टंट असतात. चला आता आपण नवीन नियुक्त्या पाहूया. प्रवीण रंजन महासंचालक CISF, अनु गर्ग मुख्य सचिव ओडिशा, नितिन नबी राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा, शत्रुजीत सिंह कपूर महासंचालक ITBP, उषा जानकी रमण कार्यकारी संचालक RBI, हर्ष संघवी उपमुख्यमंत्री गुजरात राज्य, लुकास फिलिप अध्यक्ष इंटरपोल, संदीप प्रधान पूर्णवेळ सदस्य सेबीचे, राकेश अग्रवाल महासंचालक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA, अनंत गोयका अध्यक्ष FICCI, प्रवीण विशिष्ट विजिलन्स कमिशनर CVC. त्यानंतर रवींद्र कुमार अग्रवाल भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवीन अध्यक्ष, सुनेत्रा पवार महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री, न्यायमूर्ती विक्रमनाथ नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश, संजय गर्ग भारताचे मानक ब्युरो ऑफ स्टँडर्डचे महासंचालक, विवेक चतुर्वेदी केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क CBICचे नवीन अध्यक्ष.
त्यानंतर बी साईराम CMD कोल इंडिया, राजीव शर्मा मुख्य सचिव दिल्ली, शांता रंगस्वामी अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन, AK बालसुब्रमण्यम अध्यक्ष AERB म्हणजेच अणुऊर्जा याच्या बोर्डचे ब्युरोचे अध्यक्ष, मनाली मर्कन शिरसार कुलगुरू नागपूर विद्यापीठ, नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार, CP राधाकृष्ण उपराष्ट्रपती भारत, प्रवीण कुमार महासंचालक BSF, निर्मल मिडा अध्यक्ष ASSOCHAM. त्यानंतर आपण पाहूया विजेंदर सिंग सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल, रवींद्र कुमार अग्रवाल CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विश्वजीत सहाय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट, संगीत बरुआ पिशारुती अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त CVC, शेफाली वर्मा ब्रँड अँबॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग, TCA कल्याणी नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट CGA, वीरेंद्र वस महासंचालक NCC, एअर मार्शल नागेश कपूर उपप्रमुख भारतीय वायू सेना, राजकुमार गोयल मुख्य माहिती आयुक्त CIC, अक्कई पद्मशाली सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची नियुक्ती आहेत, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, प्रतिवर्ष 27 फरवरीला कोणता दिवस म्हणून आपण साजरा केला जातो? तर तुमच्या सामने ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन मराठी राजभाषा दिन, दुसरा आहे मराठी भाषा गौरव दिन, तिसरा ऑप्शन आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जागतिक मराठी दिवस दिन, आणि चौथा ऑप्शन आहे भारतीय भाषा दिन. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज घेतो, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.